स्वागत करते. नवनवीन सरप्राइजेस घेऊन तुम्हाला हसवायला सज्ज झाली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लाडक्या कलाकारांचं आपण स्वागत करूया. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या लाडक्या म्युझिशियन्सचं आणि अर्थातच आपल्या लाडक्या प्रेक्षक परीक्षकांचं मंगलमूर्ती ब्रास बँड भिवंडी आणि अर्थातच आपल्या लाडक्या जजेस. कुठे जजेस? ऍक्च्युली जजेस कुठे आहेत सांगते ना. अरे ऐका प्लीज. काय झालंय तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की नवीन जजेस येणार आहेत पण ती इतकी नावं होती त्यातल्यापैकी नेमकं कोण येणार आहे ते कळलं पाहिजे. ते मलाही कळलं पाहिजे. त्याच्यासाठी एक चिठ्ठी दिलेली आहे तर ती आता मी वाचते आणि मग तुम्हाला सगळ्यांनाच कळेल. चालेल तर आपण स्वागत करूया एम आणि बेबी MBA नाही MBA यांचं. म्हणजे कोण अरे कोण आहेत? हरकत नाही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया एम आणि बेबी MBA यांचं. मरणाचे नाचलोय. बस घाबरू नका. मी माझा रेडा आहे ना तो नो पार्किंग मध्ये पार्क केलाय. घेऊन अरे आलो. एक सेल्फी काढता? सेल्फी काढता? नाही तुमच्या दोघांचं खूप स्वागत आहे पण मला एक सांगा तुम्ही खरे खरे यमराज आहात? खरे खरे म्हणजे काय? हा म्हणजे काय? नाही कॉस्ट्युम दे कॉस्ट्युम दे कॉस्ट्युम. डेट सांगू तुला? नाही नको मला जगायचंय. नाही 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 अगं म्हणजे आजची डेट सांगू का असं म्हणतोय. नाही नाही बरोबर आहे ते असं बोलणारच. आज हातामध्येच फार्स आहे ना. तर मी खरा खुरा यम आहे. तू असं कशी काय म्हणू शकते की तुम्ही खोटे आहात का खरे आहात? बरं ते जाऊ दे. तुझं जे नाव आहे ना ते मला सतत भुरळ पाडत आलेलं आहे. का माझं नाव का भुरळ पाडतं? मरणमयी. प्लीज असू नका. एकही स्किट होणार नाही इकडे. आणि माझं नाव मृण्मयी आहे कळलं? मृण्मयी. अगं नाही ग बाई मरणमयी म्हणजे यमाला असं भुरळ पाडतं ते नाव म्हणून मरणमयी. तुला असं ना उचलून घेऊन जावंसं वाटतं मला. आणि ती मुलगी जी हसतीये म्हातारीचा गेटअप करून जी बसली आहे ना तिचं नाव एक मला सतत चॅलेंज करतं. न मरता आवटे. अगं तुझ्यामुळे मला इंद्राचे बोलणे खावे लागले. इंद्र मला म्हणाला अरे काय करतोस पृथ्वीवर जाऊन? न मरता आवटे नावाची अशी एक मुलगी पृथ्वी तलावर वावरते आणि तू काय करतोयस काय? न मरता ती आउट होऊच कशी काय शकते असं इंद्राणी म्हणतो. प्लीज 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 तुम्ही आमच्या दोघींच्या नावाची वाट लावणं थांबवाल का? आणि एक मिनिट बेसिकली तुम्ही इकडे कसे आलात? तुम्ही लिहून दिले ना एम आणि बेबी MBA येणार. यम कसा काय आला? एक मिनिट तुमच्यातल्याच एकाने हे लिहिलेलं आहे. मी त्याला सांगितलं होतं की मी यम आहे. आता त्यांनी एम लिहिला त्याला मी काय करणार?
कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? तो एक होता म्हातारा मुलगा. म्हातारा मुलगा. एक मिनिट, एक तर म्हातारा असेल किंवा मुलगा असेल ना. नाही नाही नाही, तो दुरून बघितलं ना तर तो मुलासारखा दिसतो, जवळ गेलं ना की तो म्हातारा वाटतो, आणि म्हातारा म्हणून आपण त्याला रिस्पेक्ट द्यायला जावं तर तो मुलासारखा वागतो. Just like Devil Chetta. अच्छा अच्छा, म्हणजे अरुण दादांनी लिहिलंय. नाही, त्यांचं इंग्लिश बघता हे मग बरोबर आहे नाही का? नहीं ये बच्चे का कास्टिंग तो मैं जरूर करूंगी. कास्टिंग नाही, मी तुम्हाला तेच विचारणार होते की यांच्याबद्दलची माहिती आम्हाला मिळाली. तुम्ही काय करता? मी काय करते? हा. मी बेबी आंबी आहे, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, कास्टिंग करते. मी कास्टिंग डिरेक्टर आहे. Okay. करण जोहर, अनुराग कश्यप यांच्याकडे कास्टिंग मीच करते. मागे मागे प्लीज प्लीज प्लीज, सगळ्यांना नंबर मिळणार आहे. प्लीज बसून घ्या. नहीं अभी तक मैंने पासिंग नहीं किया. आपण नंतर, अच्छा आपण बघूया ना, जरा शांतपणे मला जरा बोलू द्या ना प्लीज प्लीज. तिथेच बसा नाही तर फास्ट टाकीन. अच्छा, म्हणजे तुम्ही कास्टिंग करता? म्हणजे काय? Okay. सुलतान बघितला तुम्ही? सुलतान तो पाहिला पाहिला. सुलतान मध्ये सलमानचं कास्टिंग कोणी केलं? सलमानचं कास्टिंग तुम्ही केलं? वाव. तर सुलतान मध्ये ना कुस्तीचा सीन आहे, सलमान कुस्ती करत असतो, तेव्हा तो मॉब मध्ये पाठीमागे एक सलमान उभा आहे ना दाढीवाला, सलमान शेख, त्याचं कास्टिंग मीच केलंय. अच्छा, म्हणजे तुम्ही ज्युनियर आर्टिस्ट कास्टिंग करता? नाही नाही नाही, असं काही नसतं. प्रत्येक आर्टिस्टला आपण सिनियर आहोत असे वाटत असतं, पण असं काही नसतं. माझ्याकडे आले ना की मी त्यांना ज्युनियर करून टाकते. ओके. एक मिनिट, थोडी अशी प्रोफाईल. माझ्याकडे एक मराठी सिरियल आहे, त्याच्यात एक पासिंगचा रोल आहे. करशील का बेटा? एक मिनिट, पण आधी 10% द्यावे लागतील मला. ओ माय गॉड, थँक्यू सो मच, थँक्यू. पण एवढी मोठी मोठी कामं मला झेपणार नाही. आता सध्या माझं बरं चाललंय, कॉमेडीची बुलेट बॅड लक आहे, बॅड लक. मे बी नेक्स्ट टाइम. पण मग इकडे आता तुम्ही काय कास्टिंग करायला आलात? म्हणजे काय? अरे यांचा इव्हेंट आहे ना स्वर्गात, त्याचं कास्टिंग करायला आले मी इथे. तुमचा इव्हेंट आहे स्वर्गात? म्हणजे आम्ही ना स्वर्गामध्ये असे मोठमोठे इव्हेंट करतो. ह्यावेळेस आम्ही सलाम इंद्रपुरी नावाचा इव्हेंट करणार आहोत. कलर्स वाहिनीशी बोलणं आमचं चाललेलं आहे की काय, कलर्स वाहिनी खूप अशी इच्छुक असते ना बाहेर परदेशात इव्हेंट करायला, क्रूजवर इव्हेंट करण्यासाठी. तर आम्ही त्यांच्यासमोर असा प्रस्ताव टाकला की ह्या वर्षीचा इव्हेंट आपण स्वर्गात करूया. स्वर्गात काय बोलताय काय तुम्ही? अहो, म्हणजे तिकडे कसं काय? आम्ही ह्या वर्षी जास्तीत जास्त कलाकारांना स्वर्गात घेऊन जाणार आहोत. काय काय बोलताय काय तुम्ही? स्वर्गात काय? हो का? नाही म्हणजे रिटर्न तिकीट देणार होतो आम्ही, असं काय करताय? 10% मेरा 10%. त्यांना आम्ही परत पाठवणार नाही. काय आहे, आधी इव्हेंट बरेच झाले पण तिथे मीच परफॉर्म करायचो, स्टँडअप कॉमेडी करायचो, मिमिक्री करायचो. एक मिनिट, तुम्हाला हे सगळं येतं कसं काय? अहो मी कितीदा तरी पृथ्वीवर येतो ना, तेव्हा मी कलाकारांना ऑब्झर्व करतो, म्हणूनच तर मला त्यांची नक्कल जमते. आता मराठीतले कलाकार निळू भाऊ, अहो निळू फुलेंची नक्कल मला अगदी मी यम म्हणून जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून मला आवडते. बघू ना एखादी झलक. बाई स्वर्गात चला. क्या बात आहे. एकदा तुम्हाला सांगतो, मी असा ना मल्टिप्लेक्स मध्ये गेलो एका माणसाला उचलायला. त्याला मी असा उचलला, समोर फिल्म चालू होती. तो ऍक्टर इतका भारी होता, मी त्या माणसाला तसाच 10 मिनिटं असा धरला, खांद्यावर टाकला आणि त्याचा सीन बघितला. त्याच्यानंतर मी साऊथला गेलो, पुन्हा मल्टिप्लेक्स मध्ये गेलो, अजून एका माणसाला असा उचलला खांद्यावर, परत त्याच सेम ऍक्टरचा साऊथ मध्ये सीन चालू होता. मला तो इतका आवडला, त्या दिवसापासून त्या ऍक्टरच्या मी प्रेमात पडलो आणि त्याला म्हणलो दीर्घायुषी भव. आणि त्या दिवसापासून त्याची नक्कल मी करायला लागलो. ती आमच्या इंद्रदेवांना खूप आवडते. कशी काय? कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. सयाजी काका, सयाजी शिंदे. सध्या मी खूप डाएट करतोय कारण मला विशाखासारखं सडपातळ व्हायचंय. पण मग
तिकडे तुमची नक्कल काही तेवढी वाजली नाही का? इकडे का आलात परत? इथे मग ह्या मॅडमनी मला सांगितलं की पृथ्वी तलावर कलर्स वाहिनीवर कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा एक प्रोग्राम आहे, त्यातले कलाकार 101 भारी आहेत, सॉलिड कॉमेडी करतात. तर म्हणून मग मी या सेटवर आलोय आणि आता त्या इव्हेंटसाठी स्वर्गामध्ये मी यातल्या काही कलाकारांना घेऊन जाणार आहे. अरुण कदम, समीर चौगुले या दोघांना मी न मरता घेऊन जाणार आहे. म्हणजे अरुण, समीर आणि नम्रता यांना मी घेऊन जाणार आहे. चला चला, उठा 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 उठा. अरे अरुण का वेडा आहे? म्हणजे आम्ही ऑल द बेस्ट काय वेट जातोस कुठे येणार तू वेळायस काय? अरे एवढी मोठी सुपारी मिळाली स्वर्गातली. मी येणार. फक्त मानधनाचं एकदा बोलून घेऊयात नाही का? बोला. किती सांगू? किती बोल ना, तू बोल ना. 25 सांगते. अरे 25 काय गच्चीवर कार्यक्रम आहे? अरे मग जास्त सांग, 50 सांग. नाही रे, 50 सांगितल्यावर मग जातात सुपाऱ्या. अरे तू आता 50 सांग, मग येऊ ना 20 वर. मी असंच करतो. एक मिनिट जरा थांबा. आपण ना फॉर्मॅट मध्ये एवढे चेंजेस नको करायला. आम्ही काय करतो, यांचे परफॉर्मन्सेस होतील. हा, तुम्हाला जो परफॉर्मन्स आवडेल त्यांना तुम्ही घेऊन जा ना. ठीक आहे, ओके. चला चला, तोपर्यंत आपण कास्टिंग काउच करूया. नाही म्हणजे काउच वर बसून यांची कास्टिंग करूया. अच्छा, ओके. म्हणजे यमासनावर बसायचं आहे. यमा अँड यमासन गोइंग टू यमासन. तुम्हाला कळलं असेलच, किशोरीताई आणि संदीप दर आठवड्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन करणार आहेत कल्ला. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या परफॉर्मन्स कडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पहिल्या जोडीचं. एक मिनिट. आता नेहमीच्या जोड्या नसतील. हा, ऐका, पूर्ण ऐका. कारण यमलोकामध्ये जोड्या लावा असं नसतं, जोड्या फोडा असं असतं. तसंच इथे सुद्धा जोड्या फोडा. हो, पण असं कसं? म्हणजे काहीतरी वेळ लागेल ना. वेळ द्या. यम वेळ देत नसतो. यम आला की वेळ संपलेली असते. आपण यांच्या जोड्या फोडूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनुपमा, विशाखा आणि नमाचं. चला ग मंगळा गौरीचा करूया जागर. चला ग मंगळा गौरीचा करूया जागर. आत्याबाई, अंदाज येतोय का कुठे बसायचंय ते? हा बेड, टेकवा बूड. आत्याबाई, ते चिंगम फुंका आधी तोंडातलं. आता कस कवळी लावायची राहिली होती. च च ज ज झ त थ द ध अ आ इ ई उ. आत्याबाई, काय चाललंय हे? काय नाही ग, सगळं कसं अजूनही जागच्या जागी आहे की नाही ते पाहत होते. अगं, ही बघ, टाचणी नव्हती तिच्या जागी. ते ठेव. आई ग, हा. पूजिते मंगळा गौर, पूजिते मंगळा गौर. वा वा, कवळी लागली की सूर पण कसे कवळे लागतात. आत्ता करत बसणार आहे, तुझ्या कवळीला बोलवणार आहे. हो, बोलवते ना, बोलवते. सुनबाई, अगं ए सुनबाई, झाली का तयारी? आई ग, कमिनी सासूबाई. कमिंग सासूबाई.
छान 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 जरा ही साडी कोचतीये म्हणजे कोचतीये काचती असं म्हणायचंय का तुला सुनबाई तेच ते कसं दिसते मस्त 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 छान दिसते छान दिसते. ओके सासूबाई या आल्या वाटतं. हो आजची सासूबाई आजची सासूबाई एक हॅलो पुतळाबाई हॅलो कम ऑन मीट मी नमस्कार. अगं बाई अगं चेंबाटलं ग चेंबाटलं ग काय करते बिच्ची करायचे का मंगळागौर? मी काय म्हणते गणपतीच बसवूया. त्याचं काय आहे ती आयटीत कामाला आहे ना. ती आयटीत आजची आजची करत आली तेव्हाच कळलं मला. आता मंगळागौर सुरू करूया का? लेट्स स्टार्ट विथ मंगळागौर. नाही पण साडी छानच दिसते हो काही म्हणा गोडच दिसते साडी माझी. जरा साडी काचतीये इकडे इथे मी पटकन जाऊन माझा वन पीस घालून येऊ काय? अरे देवा अगे सुनबाई पटकन जाऊन तुझा वन पीस घालशील आणि फुगडी घालशील तर उघडी पडशील. शोभलीस माझी सून शोभलीस. सॉरी 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 नो 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 ते नाही चालणार ते नाही चालणार. चला 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 मंगळागौर खेळूया. हा उखाडा उखाडा घ्या आधी उखाडा उखाडा. काय असतं ते आमचं लव्ह मॅरेज वाला आय डोंट नो. आत्याबाई दाखवा ना एक उखाणा घेऊन. आत्याबाई आत्याबाई हे काय आहे? लाजते. लाजताय की लाज आणताय? झाड झुमराचं फुल उमराचं दूध गाईचं फुल जाईचं लेक कोणाची आई वडिलांची सून कोणाची सासू सासऱ्यांची राणी कोणाची भरताराची. भरतार भरतार म्हटलं नाही कधी रुसावा घेतला नाही. रुसावा घेऊ कशासाठी नेसायला दिली पिवळी धाटी. बरं का पिवळ्या धाटीला उभा दोरा रुखवत गेला पाटलाच्या घरा. पाटील म्हणतो नाव घे बाई नाव काय फुकाचं हळदी कुकाचं. हळदी कुकानं भरलं ताट आणि योगेश्वराव बसले पूजेला समयाला लावते 306. मस्त मस्त हे मस्त. कसलं नाव? हे जहाज आहे. कशी बघ मेली बोलते. बोर नाव आहे शिशी बोर बोर. अगं अगं असं काही नाही त्यांना मोठं नाव येतं म्हणून त्यांनी मोठा उखाणा घेतला. छोटासा सुद्धा असतो मी घेऊन दाखवते. दाखव, दाखव. दिव्याला साथ वातीची फुलाला साथ पानाची वा, वा. अनुपमाला साथ वामनरावांची. लाजली ग लाजली. ओके सासूबाई तरीच केसाचा डब्ल्यू करून ठेवलाय. वा 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 सत्ता तसे वामनराव माझ्या डोक्यावर बसले तसं वाटलं ग बाई. आता आता माझी 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 बाई. ओके 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 सी लाईटला साथ ट्यूबलाईटची बुटाला साथ लेसची कमोडला साथ फ्लशची दारूला साथ चकड्याची तशी मला साथ माझीच याची त्याची अगं बॉसची. अगं माझ्या लेकाचं नाव घाल कुठेतरी. का तुम्ही शाळेत नाव नाही घेतलं त्याचं? काय काय करताय तुम्ही आता? काय खेळ वगैरे खेळायचे आहेत की नुसत्या गप्पा मारत नाही बसायचे? नाही नाही कमॉन कमॉन लेट्स प्ले. काय करूया काय करूया? चला. काय काय करेल मला माहितीये मंगळागौरीची सगळी तयारी मी केलेली आहे. काय बरं खेळायचंय? एक मिनिट मी सूप आणलेलं आहे. अरे सूप वा आणलंय, अगं बाई. शिकले बाई बरंच शिकले. हे घ्या. गुगल सूप. जेवायचं नंतर आधी मंगळागौर खेळायची नाही का? नाही नाही सासूबाई तुम्हाला तेच कळते म्हणजे इव्हन मी आय एम कन्फ्युज. म्हणजे हे सूप पूर्वीच्या बायका नाचवायच्या कशा? म्हणजे असं सूप टाकायचं आणि मग झेलायचं. अगं, हे, अगं, अगं, हे, अगं, हे, तर हे सूप असं असं प्यायचं आणि मग नाचायचं. मग पोटातल्या पोटात सूप डान्स होतो. व्हॉट इज इट? कसं कसं काय? पाय कुठे आहेत ग तुझे? मलाही किती वर्ष झाली दिसलेच नाहीये. कुठून आणलीस कुठून
या मेलीला वरळी सीफेस आली मोठी वरळी सीफेस मरमेडवाली बाई पण अगं हे सगळं साहित्य गोळा करायची तुला गरज काय होती? मी आणलंय सगळं व्यवस्थित जे जे लागतं ते. हे बघ, हे सूप घेऊनच आले मी. आता हे बघ हे सूप. अगं नुसती दाखवतेस काय? गाऊन नाचून दाखव. आत्याबाई तुम्ही पण करा ना. मेली माझ्याशिवाय पान हलत नाही या लोकांचं. बघ नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू. अगं अडकलं ग या आत्याबाई. कांदा अडकला की काय? अगं अडकलं ग काय अडकलं? अगं कांदा अडकलं ग. काय पुतळाबाई अगं काय करतेस मेली अशी सुटलं अगं सुटला ग सुटला. कसली गुणाची पोरे बघ आता बघ कशी ताकद येईल माझ्या. या गावचा त्या गावचा कसा नाही आला बगडी नाही म्हणला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाचलं. ए मोरी हे बाबा असं असं सूप नाचवायचं. घे घे आता तू सूप नाच. नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चळी नाही मला कशी मी नाचू. अगं ते सूप काय केलं? अगं यो करत यो सूप पाडलंस ना ग मेले. अगं भोग पाडलंस त्या सुपाला. शेजारून मागून आणलं होतं मी. आता काय करायचं? सासूबाई काय तुम्ही एवढे टेन्शन घेता? आपण ऑनलाईन दुसरं सूप मागूया ना. कम ऑन. इकडे बस जरा 2 मिनिटं तुला समजावत. बस बस काय झालं? बस इकडे मग काय झालं पुतळाबाई? वाटलंच. 5 वर्ष आधीच मारणार आहेस का ग मला टवळे? मी काय केलं? अग जरा नाजूकपणा दाखवायचा असतो ग पोरी. नाजूकपणा म्हणजे काय? बरोबर तुला कसं कळणार नाही का? काय नाही मंगळागौरीचे खेळ असतात ना ते ऑलिम्पिक सारखे नसतात ग खेळायचे. जरा नाजूकपणा आणायचा त्यात बायकांसारखा. असो मी काय म्हणते तिला पुढचा खेळ शिकव. लाट्याबाई लाट्या. एक मिनिट आय जस्ट लव्ह लाट्या. आणि लव्ह लाट्या मी आणलेल्या आहेत बाजारातून माझ्यासाठी स्पेशल लाट्या. असे ह्याच ना. आहा 1 2 3 4 लाट्या बाई लाट्या सुद्धा. टाकल्यास पाट्या. अगं पापडाच्या लाट्या नाही ग. मग देन ना अशी लाटणं घेऊन खेळतात तो खेळ. लाटणं लाटणं ग पोळी लाटतो ते लाटणं. नाही मला नाही माहिती. मी कधी लाटतच नाही. मी रोटी मेकर मध्ये गोळा टाकते सर्रकन पोळी बाहेर फुगलेली. नाहीतरी लाटण्याने लाटायला जाशील तर नकाशेच काढून ठेवशील. तू काय तिला बोलतेस? तू पण तेच करायची. दे तिला लाटणं. हे घ्या. आम्ही तुला खेळून दाखवतो कसं खेळतात. आत्याबाई आता बघा नीट. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिले मला सारंगी पेट्या. कळलं? येस येस कम ऑन स्टार्ट 1 2 3 स्टार्ट. लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिले मला सारंगी पेट्या. लाट्याबाई देवा गे काय ग सुनबाई. अगं एवढ्या मोठ्या प्रचंड देहात कुठेतरी एका कोपऱ्यात मेंदू ठेवायला जागा नाही का ग मिळाली? एक मिनिट सासूबाई तुम्ही मंगळागौरीला मेंदू लागतो हे सांगितलं नव्हतं. मी काय म्हणते आपण सोपे खेळ दाखवू तिला. पिंगा दाखव. चल पिंगा दाखवूया. पिंगा सोपा हो गई. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं स्टॉप हे चुकीचं आहे. असं नाहीये. पिंगा असा आहे का? कम ऑन. पिंगा कसा आहे? त्यांना दाखवा. असा 1 2 3 स्टार्ट. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा मला पिंगाला मला बोलिवलं पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंगानं. असा आहे पिंगा. थँक्यू बेबी
पासिंग जरूर, पासिंग पक्का, तेरा पासिंग पक्का. असा आहे पिंगा असा. अगं मेले, हा ओरिजिनल आहे का मला सांग. जास्त अनुभव कोणी घेतलाय? मी. तुमच्याकडे एवढा स्कोप कुठे होता? तुझी सून. अगं मला असं विचारायचंय, केस कोणाचे पिकलेत? हा ते तुमचे पिकलेत. हा, जास्त पावसाळे कोणी पाहिलेत? मी पाहिलेत की नाही? मग पाहिलेत. अगं तुझ्या जिभेला काही हाड? अगं हे जे मी सांगितलं ना, हाच खरा तो मंगळागौरीचा खेळ. बघ आमच्या सोबत कर, तुला मज्जा येईल. दाखव. असं असतं पिंगा. बघ. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंग्या, तुझ्या लेकीचं नाक नक्त ग तोंड सप्त ग पोरी पिंगा, तुझ्या लेकाचं काय नरड ग कावळा ओरड ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं नुसती हालू नकोस ग, कर ग आमच्या सोबत आजची आजची करू नको. तुझ्यासाठी चालली आहे मंगळागौर, आम्हाला नुसतं दमून सोडले. पण काही वेळा म्हणजे इतका व्यायाम मी आज तगायत नव्हता केलं. केवढे ऍप्स वर्कआउट केले. वाव, हे बघ ना पिंगा ग पोरी. वाव. नाही पण अगं खरं सांगू का सुनबाई, अगं मंगळागौर सुरूच याच्यासाठी झाली. हा, कारण पूर्वीच्या काळी काय व्हायचं, बायका घरात खूप कामं करायच्या पण व्यायाम व्हायचंच नाही, म्हणून श्रावणातल्या दर मंगळवारी मंगळागौरीची प्रथा सुरू झाली. ओके ओके, म्हणजे फक्त श्रावणातच व्यायाम करायचा असतो. तू रोज करायचा. तू बाजूला इकडे ये, तुला सांगते समजावून. ओके बस सांगा. काय करतेस तू? मेली कंबर मोडशील माझी. बघ कसं असतं, सासरू वासणे असतात ना, त्यांना थोडासा विरंगुळा हवा असतो. आणि कसं असतं, या सासरू वासणी श्रावण महिन्यात माहेरी येतात, सवासणी एकत्र येतात, वेगवेगळे खेळ खेळतात, पिंगा घालतात, फुगड्या खेळतात, किसबाई किस खेळ, असं बरेच खेळ खेळतात. आणि कसं पुरुष मंडळी नसतात ना आजूबाजूला, त्यामुळे त्यांना एक मोकळेपणा सुद्धा भासत असतो. आणि म्हणून श्रावण महिन्यात मंगळवारी ही मंगळागौर अशी जागवतात. वाव. पण काही वेळा अगं खूप व्यायाम झाला आज. नाही नाही, पण हे मात्र खरंच आहे हा सासूबाई. अहो काय आहे की मंगळागौरीचे जे खेळ ते जिमला सुद्धा भारी पडतील असे आहेतच की. वाव, सुपर आयडिया. सुपर आयडिया. काय? आता तसे पॉवर योगा लोक करतातच ना, आपण पॉवर मंगळागौर करूया. तसे झुंबाचं फॅड आलेलंच आहे, आपण मंगळागौरीचं फॅड लोकांना लावूया. कम ऑन. वा, चांगलं चांगलं. माय गुडनेस, तुम्ही काय म्हणजे दंगा केलाय माहितीये. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स झाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. अरे जोड्या फोडल्यात कोणी? यमराज, मला असं वाटतं तुम्ही या तिघींना न्याच. म्हणजे स्वर्गामध्ये अप्सरांचे वगैरे परफॉर्मन्सेस होतातच, मंगळागौरीचा एखादा परफॉर्मन्स झाला पाहिजे. नक्की मी दोघींना आरामात नेऊ शकतो, पण उचलून विशाखाला घेऊन जायचंय मला. दोघींना कॅन्सल कर, मी एकटी सहज तर माझ्याकडे 3 शिंग आहेत, ती मी देणार आहे. आणि माझ्याकडे गाणं सुद्धा आहे, शिंगा ग पोरी शिंगा ग पोरी शिंगा ग पोरी शिंगा. इन 3 बच्चियों के लिए कुछ रोल, अगर कुछ सॉलिड रोल हो तो. अरे सॉलिड, ये तो मेरी रोल मॉडल है. इन तीनों को ऐसा रोल दूंगी ना मैं, ऐसा रोल जिंदगी भर याद रखोगे. ये आप. वाह वाह वाह,
क्या क्रीम परफॉर्मेंस ये है। देखो बेटा मेरी एक बात याद रखो, मैंने बहुत जिंदगी देखी है। इस जिंदगी में ना बहुत रोल मिलते हैं, बड़े रोल मिलते हैं, छोटे रोल मिलते हैं, लेकिन क्रीम रोल किसी को नहीं मिलता। तो आप तीनों को एक क्रीम रोल दिया है मैंने। याद रखना बाजीराव मस्तानी पार्ट 2 में आप तीनों की पासिंग पक्की। मित्रांनो, गटारी अमावस्या नुकतीच पार पडली आहे। त्या दिवशी घडलेला एक खराखुरा किस्सा आम्ही तुम्हाला इकडे दाखवणार आहोत। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद, संदीप आणि पॅडीचं। मन बलवान लागे चट्टान रह मैदान में आगे हुड़ हुड़ दबंग 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 हुड़ हुड़ दबंग 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 दबंग। दबंगिरी नाचतोय का मी? आजारी आहे, नाचतोय कसलं मी? फोन फोन वजन वाढलं रे, खिशात पण हात जात नाही आता। हॅलो, काय सुन्या, कशी चालली गटारी? हा कितवा चालू आहे मग? बायकोला महिना विचारत नाही रे। फेक फेक कितवा चालू आहे? 8वा? घरचा ऍड्रेस आठवा लागणार नाही ना? नाही रे, आपलं काय झालं तर राऊंड पूर्ण आलो, अंगात थोडी कणकण आहे रे। हा काय नाही आलो आता, चौकीत आलोय, आराम करतो थोडा। हा चालू चालू तुमच्या गटारी चालू द्या। तुम्हाला सांगतो यमराज, गटारी निमित्त असं चोख बंदोबस्त ठेवला ना, कुठं काय लफडं नाही, कुठं काय मॅटर नाही, कुठं हू की चू नाही, कुकुच हू की चू। कुठं हू की चू नाही, कुकुच हू चिकी। काहीतरी चुकीचं होतंय। कुठं हू की चू नाही, कुकुच हा चिकू। चिक्कू कोणाचं तरी चिकू पिकलाय वाटतं। गटारी आहेत ना, बऱ्याच जणांचे चिकू पिकतात गटारीला। चोली सजा थांब, एक मिनिट। काय काय कोण काय कुठं घुसतो? एक खाली खाली बाहेर ये। उभा राहा, उभा राहा, उभा राहा म्हटलं ना साहेब। एवढाच आहे मी। कोणस? मी पेडा, कोंबडा। कोंबडा म्हणजे? कोंबडा कोंबडा तू खरा कोंबडा आहेस? अरे अरे नको रे, नको नको नको। 250 एपिसोड झाले, आता तरी रिॲक्शन बदला। माझ्याकडे बघा, मी कसा अख्खा बदललोय। माझा 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 जीव वाचतो साहेब। काय झालंय पण? माझ्या मागे एक बेवडा लागलाय। कोण बेवडा? तो संदीप बेवडा। संदीप बेवडा? तो हा एवढा, पण त्याच्यात केवढा किडा आहे। मिक्स केल्याशिवाय पिता येत नाही। दारू असो, कॉफी असो, वा काही असो, टिंग लिंग लिंग, येत नाही। अरे अब्दुल, आजच्या गावात अब्दुल कैसा आहे? अब्दुल हा मस्त नाही, शॉप कटिंग बिटिंग हा। अच्छा सुन, एक काम कर, कलेजी और पाया थे, कलेजी और पाया। अरे चाहिए पाया पाया पाया। तुला काय मटन शॉप वाटलं? पोलीस स्टेशन आहे आणि मी अब्दुल नाही, मी इन्स्पेक्टर गब्दुल। इन्स्पेक्टर खांडेकर, कळलं? खांडेकर काय हवंय? काय हवंय? बोल लवकर। माझा डोंका, काय? माझा बोंडका। काय हवंय? अरे यार, हे 3 शब्दातच लपलंय यार। काय ते? माझा गोंडबा, माझा कोंडबा, काय यार? शिक गोंडका, माझा डेंजोप, काय कोंबडा रे, कोंबडा। कोंबडा। तुला काय
वाटलं मी कोंबडा हा शब्द विसरलो. मी विसरलो तर अख्खी स्क्रिप्ट विसरलो. तुम्हाला सांगतो साहेब, इथं कोणी विसरलं ना, हा तिकडे एवढा एक्साइट होतो ना, एवढा एक्साइट होतो ना, मग हा बरोबर पकडला जातो. आता कसला साप पडला आता तुला बेवड्या काय मूर्ख वाटतं. बेवडा सोड नाही, बेवडा सोड. तुला तुझ्या आईची शपथ, तुला तुझ्या ताईची शपथ, तुला विशाखा ताईची शपथ. असं नाही ऐकणार रे, बेवडा सोड त्याला. नाही सोड म्हटलं ना, तुला तुझ्या बाटलीची शपथ. यमदेवा मला रामदेवा काय केलं इन्स्पेक्टर साहेब? डायरेक्ट माझ्या लिव्हर मध्ये हात घातला साहेब. तुम्ही लिव्हर राहिलं का तुझं? लिव्हर गेलं तुझं कधीच. साहेब शपथ सोडा. साल्याची नौटंकी आहे रे. जा रे बाबा, मला काम करू दे. साहेब शपथ सोडा. शपथ सुटली, देवाला साखर वाटली. बस तसं नाही साहेब, तसं नका बोलू. शपथ सुटली, संदीपला मिळाली बाटली. काय हवंय तुला? इथे कशाला आलायस? साहेब मला कॅप्टन कॉक हवाय. माझा कॅप्टन कॉक आज मी घरी घेऊन जाणार. चल साहेब, साहेब नका 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 मला याच्यासोबत घरी पाठवू नका. अहो तुम्हाला माहिती नाही, हा मला घरी घेऊन जाईल आणि मारून टाकील. हा का रे, याला घरी नेऊन काय करणार आहेस तू? हा मला घरी घेऊन गेल्यावर हा मला जोक सांगणार. जोक? मी तुला जोक बी काय सांगणार नाही. हा, आणि मला नाही जोक, मला फक्त कॉक येत. जोक केला. एवढा काय बंपर नव्हता. खोटा बोलतोय हा, खोटा असतोय, खोटं बोलतोय. हा आहे ना, मला घरी घेऊन जाणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, आज गटारी आहे. माझं काय करणार ते कळत नाही का तुम्हाला? साहेब मी कसं काय करेन? हा कोंबडा तुम्हाला माहित नाही साहेब. हा माझा एकदम जवळचा, एकदम जीवस्थ कंठस्थ कोंबडा आहे साहेब. कसं मारे मी याला? अरे पण मला सांग, तू याला घरी नेऊन करणार काय मग? साहेब मी याला डोकं घालणार, एक कोडं घालणार आहे. हा मला कोडं घालणार. अरे आधी स्वतःच्या आयुष्याचा शब्द कोडं सोड. हा ह्याला डोकं आणि कोडं ह्याच्यातला फरक कळत नाही. हा मला कोडं घालणार आहे. आणि तुझं म्हणजे कसं आहे माहिती आहे, एखाद्या बोक्याला बघून उंदीर पळतो ना, तसं तुला बघून शब्द पळतात. माहिती आहे साहेब? वा वा वा. मलाच सांगतोस? आता पळणारे शब्द माझेच असतात रे. आज तुला सांगतो, असं राणव आणि भटकून आपण आरोपीला पकडावं, तसं मी असं दिवसभर विचार करून करून शब्द जमा करतो रे. आणि त्या आरोपीला लगेच जामीन मिळावं ना, तसा शब्दांना जामीन देऊन टाकतो. अरे तो संजय दत्त पॅरोलवर जितक्या स्पीडने सुटला नसेल ना, तेवढ्या स्पीडने याने माझे शब्द पॅरोलवर सोडले. तुका मला सांगतोय. जाऊ दे हो, तुम्ही तुमचं रडगाणं काय घेऊन बसलात? तुम्ही माझं बघा ना. ओ ओ बेबी ताई, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. संदीप प्लीज माझ्यासाठी लेग पीस ठेवा. अरे मला वाचवायला सांगतोय तर माझ्यात भाजी करून खातायत. मला माहिती होतं हा यम जेव्हा आला ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की माझं आज काही खरं नाही म्हणून. अरे चोचा, मी माणसांचा यमराज आहे रे, पक्ष्यांचा प्राण्यांचा यमराज नाहीये मी. कोंबड्या हो, आज मी तुझ्यासाठी यमराज आहे. अरे तुरे डोकं मिळवलं ना, आज मला तुला तुरं खायचं. आवाज बंद. चाललं इथं अंगात कणकण आहे माझ्या. दिवसभर काय एक कण खाल्ला नाहीये. मी काय बोलतो साहेब, मस्त गरम गरम चिकन सूप पिणार का? आयडिया वाईट नाही रे. वा वा वा.
डायरेक्ट चिकन सूप. अरे जरा कणकण जाणवते तर मेडिकल मध्ये जा, काहीतरी औषध घे, एखादं पॅरासिटामॉल घे. अरे विज्ञानावर जरा तरी विश्वास आहे की नाही तुमचा? डायरेक्ट चिकन सूप. साहेब मी काय म्हणतो, मी तयारीला लागतो. आता थोड्या वेळाने श्रावण लागेल, मग मला बरोबर. चल घ्या. अरे यार 12 वाजले, श्रावण लागला. सुटला. अरे 12 वाजले, श्रावण सुरू झाला. ए ब्यावड्या, चिकन सूप खायचंय? अरे काय रे जाड्या, तुला कणकण जरा कणकण. अरे मनभर चरबी वाढली, तुला काय माहिती कणकण काय असते ती? तुला काय पायाचा भाव होता? कलेजी हवे कलेजी. पोट्टा घे, पोट्टा घे, पोट्टा घे. आता हात नाही लावायचा आपल्या, कळलं ना? श्रावण सुरू झालाय. एक्सक्यूज मी साहेब, तुम्ही श्रावण पाळता? मी नाही रे. तू पाळतोस? अजिबात नाही. तू पाळतोस का? मी पाळतो आणि मी पळतो. काय मग यमराज, या तिघांना घेऊन जाणार? हा, फर्स्ट क्लास कॉमेडी. अरे पक्षी पाळत नाहीत, किमान श्रावण तरी पाळा. यमराज तुम्ही श्रावण पाळता? नाही काय ते प्रवास खूप असतो ना, प्रवासामध्ये लक्षात राहत नाही. इकडे आल्यावर कळतं श्रावण चालू झालाय म्हणून. आणि बेबी आंबी आहे, तुमचं काय आहे श्रावणाचं? नाही म्हणजे मी श्रावण पाळत नाही, पण मी ह्याला एक ऍडवाइस देते. काय? तू आनंद शिंदेकडे जा. का? ते पक्षी मित्र आहेत ना. मी सांगते, कालच त्यांच्या घरी गेले होते. त्यांच्या घरचे चिकन रस्सा काय बनवतात. एक मिनिट, हॉर्न ओके प्लीज. शिंग राहिलेली आहेत. आतापर्यंत तुऱ्याची कोंबडी पाहिली होती, शिंगांसकट कोंबडी पहिल्यांदा पाहतोय. खूप मजा आली. खूप मजा आली. थँक्यू सो मच इतकं हसवल्याबद्दल. तुम्ही बसू शकता. यमराज आणि बेबी, तुम्हाला काही कोणी मिळालेलं आहे का की ज्यांना तुम्ही वर घेऊन जाऊ शकाल आणि परफॉर्मन्सेस सादर करू शकाल? नाही, मला परफॉर्मन्सेस आवडलेले आहेत, पण कुणाला घेऊन जायचं हे मी सर्व परफॉर्मन्सेस बघून ठरवेल. कारण काय, यमचे काही नियम आहेत, हे कायम लक्षात ठेवा. जगायचं नाहीये का बाकीच्यांना? मग वाजवा ना टाळ्या. मुझे भी ऐसा पासिंग लाइक कोई तगड़ा कोई दिखा नहीं. तो तगड़ा कोई मिलेगा ना तो मैं जरूर उसको उठाऊंगी. ठीक आहे, मग आपण उद्याच्या भागापर्यंत थांबूया. उद्याच्या भागाच्या अंती आपल्याला कळेल की नक्की कोणासाठी आपल्याला 2 मिनिटं शांतता पाळायची आहे. त्यामुळे उद्या पाहायला विसरू नका.